कुडाळच्या जिल्हा महिला आणि बाल रुग्णालयात आज किडनी डायलिसिस केंद्राचं लोकार्पण कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आलं। या ठिकाणी 10 किडनी डायलिसिस यंत्र कार्यान्वित करण्यात आली आहेत। त्याद्वारे मोफत उपचार मिळणार आहेत। जिल्हा महिला आणि बाल रुग्णालय कुडाळ इथं शासनाकडून सार्वजनिक खाजगी तत्वावरचा कार्यक्रम या अंतर्गत किडनी डायलिसिस केंद्र मंजूर केलेलं आहे। हे किडनी डायलिसिस केंद्र हे मेसर्स HLL लाईफ केअर लिमिटेड या कंपनीकडून PPP तत्वावर चालवलं जाणार आहे, अशी माहिती यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी दिली। आज 24 जुलै गुरुवार 2025 रोजी जिल्हा व बाल रुग्णालय या ठिकाणी 10 बेडचं HLL मार्फत किडनी डायलिसिस युनिटचं लोकार्पण माननीय नामदार निलेशजी राणे यांच्या हस्ते झालेलं आहे। या किडनी डायलिसिस मध्ये ज्या काही 10 डायलिसिस मशीन आहेत त्याच्याबरोबर एक RO प्लांट व डायलायझर रिप्रोसेसिंग युनिट हे पण प्रस्थापित झालेलं आहे। याच्यामुळे काय होईल तर ह्या 10 डायलिसिस युनिट पैकी 3 डायलिसिस युनिट हे जे पॉझिटिव्ह पेशंटसाठी आहेत की जे HIV पॉझिटिव्ह आहेत, HbAg पॉझिटिव्ह आहेत व अन्य रुग्णांनी जे खूप जास्त रुग्ण जर आजारी असतील तर त्या पेशंटसाठी रिझर्व ठेवलेली आहे। कारण त्या पेशंटची शक्यतो हेळसांड होते की ज्या ठिकाणी कोणी प्रायव्हेटमध्ये व इतर ठिकाणी कोणी त्याचं डायलिसिस होत नाही, तर अशा पेशंटसाठी आपण 3 डायलिसिस मशीन रिझर्व ठेवलेले आहेत व 7 डायलिसिस मशीनमध्ये सध्या या घडीला आपल्याकडे 16 रुग्ण ट्रीटमेंट घेत आहेत। या रुग्णांमध्ये ज्यांचं मूत्रपिंड निकामी झालेलं आहे अशा पेशंटसाठी हे डायलिसिस मशीन उपयोगी असतं। पण मला अजून एक आवाहन करावं असं वाटतं की मूत्रपिंड निकामी होण्यासाठी जे काही पेनकिलर ज्या गोळ्या ऑन द काउंटर खातात किंवा लोक डॉक्टरांचा सल्ला न घेतात तर ते कमी करावं, कारण ते एक मेन कारण आहे की किडनी मूत्रपिंड निकामी होण्यासाठी। व जे काही रुग्ण या ठिकाणी डायलिसिस मध्ये आपल्या रुग्ण ट्रीटमेंट घेतात ते पूर्णतः निशुल्क आहे, कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारलं जात नाही। हे सर्वसाधारण आहे की फक्त महिला रुग्णालयाचं? हे जरी महिला रुग्णालय असेल तरी सर्वसाधारण सर्व रुग्णांसाठी इथं डायलिसिस केलं जाईल। त्यासाठी 2 तंत्रज्ञ आहेत, एक स्टाफ नर्स आहे व एक हेल्पर आहे। त्याप्रमाणे 4 स्टाफ राऊंड द क्लॉक करत आहे। सध्या 2 सेशन सुरू आहेत, सकाळ मॉर्निंग आणि इव्हिनिंग। या दोन्ही सेशनमध्ये पेशंटची ट्रीटमेंट केली जाते। स्पेशल ड्रग लिस्ट आहे जी शासनातर्फे घेतली जाते, त्या सर्व रुग्ण आपल्या सर्व रुग्णालयामध्ये उपलब्ध असतील। आणि जर समजा एखादा इमर्जन्सी लागेल तर तिथल्या मेडिकल सुपरिटेंडेंटला 5000च्या आतमध्ये खरेदी करण्याचे त्यांना अधिकार दिलेले आहे। सध्या 7 मशीन वर्किंग आहेत, त्यातल्या 2 मशीन ह्या पॉझिटिव्ह साठी रिझर्व आहेत आणि बाकीच्या 5 मशीन ह्या सर्वसाधारण रुग्णासाठी खुल्या आहेत आणि सर्व 7 मशीन चालू आहेत सध्याच्या। या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, कुडाळचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, संजय पडते, विनायक राणे, दीपक नारकर, दीपक पाटकर, राकेश कांदे, विलास कुडाळकर, रेवती राणे, आबा धडाम, आना भोगले, संदेश नाईक, राजन भगत, डॉक्टर भावना तेलंग, डॉक्टर संजय वाळके, ओंकार तेली, संजय भोगटे, मंगेश चव्हाण, रुपेश बिडिये आदी उपस्थित होते।